हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पदे. म्हणजे हा जो आपला युनिट असणार आहे हा लॉजिकवरती बेस असणार आहे आणि जेही स्टुडंट 5th सेमिस्टरमध्ये आहे आणि जेही BA 5th सेमिस्टरमध्ये आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर चला बघूया जास्त वेळ न घालवता, कारण हा फर्स्ट युनिटमधील जे पदे दिलेली आहे त्यामधला हा सगळ्यात महत्त्वाचा आपला व्हिडिओ इथे असणार आहे. तर चला बघूया पदे म्हणजे काय. तर याच्यामध्ये तर्कशास्त्राचा अभ्यास विषय अनुमान किंवा विचार आहे. तर विचार हा अमूर्त स्वरूपाचा असतो तर त्याचे भाषेतील प्रकटीकरण म्हणजे मूर्त रूप असते. बघा, तर्कवितर्क जेव्हा आपण करत असतो, लॉजिकली जेव्हा आपण विचार करत असतो किंवा अभ्यास करत असतो तर त्यामध्ये अनुमान करणे आणि विचार करणे हे दोन्ही पण आपल्याला करावं लागत असतं आणि त्यानुसारच पण विचार हा काय असला पाहिजे म्हणते मूर्त रूप असला पाहिजे आणि त्याच्यामधले ज्या शब्दामध्ये जेव्हा प्रकटीकरण केलं जातं तर त्याला मूर्त रूप आपण म्हणत असतो. म्हणजे विचार करणे तर फक्त आपण आपल्यापुरती मर्यादित ठेवत असतो, पण जेव्हा आपण भाषेमध्ये आपण दुसऱ्यांना जेव्हा सांगत असतो तर तेव्हा आपण जेव्हा प्रकटीकरण करत असतो भाषेमध्ये तर त्याला काय होत असते, तो मूर्त रूपामध्ये दुसऱ्यांच्या विचारामध्ये पण तो येऊ शकते. म्हणजे आपले जे विचार आहे ते आपल्यापुरती मर्यादित न ठेवता आपण दुसऱ्यापर्यंत पण ते पोहोचवू शकतो. म्हणूनच त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, मूर्त रूप म्हटलेले आहेत. आता थोडक्यात अनुमानाचा खऱ्या अर्थाने विचार करावयाचा झाल्यास त्याचे भाषेत व्यक्त होणे आवश्यक आहे. बघा, विचार करायला तर सगळ्या गोष्टीचा आपण विचार करत असतो, पण जेव्हा विचार करायचा असते तर त्यानुसार बुद्धिमत्तेला पटेल आणि दुसऱ्याला समजून सांगायच्या वेळेस त्यालाही पटेल, तर त्यानुसारच आपल्याला विचार करावा लागत असतो आणि ते भाषेमध्ये पण व्यक्त करता आलं पाहिजे. कधी कधी काही लोक विचार करत बसत असतात, पण समोरच्याला कसं पटवून द्यायचं असेल एखादी गोष्ट तर त्याला ती कळत नसते. म्हणजे भाषा तोंडाच्या वाटे आपली भाषा असतो, लँग्वेज तो बोलू शकत नाही, हेही त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. आणि म्हणूनच भाषेतील अनुमानाची जी रचना आहे ती विधानाच्या सहाय्याने केली जाते आणि विधानाचेही घटक आहेत आणि त्याच्यामध्ये उद्देश, विधेय आणि संयोजक या घटकांना तर्कशास्त्रात पदे ही संज्ञा दिली गेलेली असते. तर बघा, याच्यामध्ये काय म्हटलं तर भाषा जी आहे, लँग्वेज आहे, अनुमानाची रचना ही कशामध्ये केली जाते, विधानाच्या सहाय्याने केली जाते. ठीक आहे. आता विधान आहे म्हणजे एखादी वाक्य दिलेलं आहे पूर्ण सेंटेन्स, तर त्याच्यामध्ये जे घटक असतात ना ते घटकाला पण काय म्हणतात हे तुमच्या लक्षात आले का, तर नाही. तर त्याला एक काय असे एक उद्देश असते, एक दुसरं काय असे विधेय असते आणि त्याच्यामध्ये काय असे संयोजक असते. म्हणून या सगळ्यांचा जेव्हा समावेश केला जाते लॉजिकमध्ये, तर्कशास्त्रामध्ये, तर त्याला ते काय म्हणणार आहे, पद म्हणणार आहे किंवा पदे म्हटल्या गेलेली ही संज्ञा त्यांना दिलेली असणार आहेत. पण पद नेमके काय आहे आता हे आपण आता बघूया. आता पद बघितलं की त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे म्हणते मूर्त रूप आणि अमूर्त रूपमध्ये फरक समजला आणि त्याच्यानंतर त्याच्या विधान कसे असते तर त्या विधानामध्ये उद्देश असले पाहिजे म्हणते, विधेय असले पाहिजे म्हणते, त्याच्यानंतर संयोजक असले पाहिजे आणि या सगळ्यांची जेव्हा संज्ञा या सगळ्यांचा जेव्हा समावेश होतो तर त्याला ते काय म्हणणार आहे, पद आहे असं म्हणणार आहात. हे नेमके पद काय आहे हे आता आपल्याला समजायचं असणार आहे. बघा, जो शब्द किंवा शब्दसमूह एखाद्या विधानाच्या उद्देश किंवा विधेय या स्थानी उपयोजिला जातो त्याला पद असे म्हणतात. म्हणजे बघा, जो वर्ड आहे आणि त्या शब्दाचा ज्या वर्डचा समूह आहे म्हणजे ग्रुप आहे, त्या विधानाच्या उद्देश आणि विधेय स्थानीच त्याला काय असलं पाहिजे म्हणते, तिथे असला पाहिजे. त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे, पद. म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये शब्द आणि शब्दाचा जो समूह असतो त्याच्यामध्ये एक उद्देश असते, एक विधेय असते, या दोघांचा जेव्हा समावेश केला जातो तेव्हा उपयोजिला जातो, त्याच्यात वापरला जातो, त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, पद असं म्हटलेलं असणार आहे. तर बघा, पद जे आलेलं आहे कुठून आलेलं आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. आता बघा, पदाला इंग्रजीत टर्म म्हटल्या जाते. म्हणजे टर्म हा शब्द लॅटिन भाषेतील टर्मिनल या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे आणि टर्मिनस म्हणजे काय तर सीमा, टोक किंवा शेवट होय. ठीक आहे. आता टर्मिनस हा जो शब्द आहे संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला टर्म असं त्याच्यातला एक वाक्य आपल्याला दिलेलं आहे. आता टर्मिनल म्हणजे काय,
टर्मिनस म्हणजे काय तर सीमा, टोक किंवा शेवट. ठीक आहे, सीमा एखाद्या बाउंड्रीची सीमा असते. ठीक आहे ना. त्याच्यानंतर टोक म्हणजे एखादी तुम्ही वस्तू घेतलेली आहे आणि त्याला जो पीक लेवल असते तर त्याला त्यांनी काय म्हटलं, टोक म्हटलेलं आहे. आणि शेवट म्हणजे काय, जिथून सुरू झालेला आहे त्याचा कधी ना कधी एंड असणार, त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, शेवट म्हटलेलं आहे. म्हणून इंग्रजीतील विधानात पदे दोन टोकांना येतात असे, जसे ते म्हणतात की मॅन इज अ मोर्टल. या विधानात दोन्ही पदे दोन टोकांना असून इज हे काय लागलेलं आहे, त्याच्या संयोजक लागलेला आहे. म्हणजे बघा यामध्ये हे जे मॅन असणार आहे हे काय असणार आहे, आपल्याला इथे आपल्याला बघितलं होतं, एक काय असते उद्देश असते, एक आहे विधेय असते. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहिलं काय असणार आहे, मॅन इज काय असणार आहे, उद्देश असणार आहे. आणि इज काय आहे, संयोजक, म्हणजे दोघांना जोडणारं काय असला पाहिजे, संयोजक असते. आणि हे जे आहे मॉर्टल हे काय आहे, त्याच्यामध्ये विधेय पद दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये उद्देश, संयोजक आणि काय असलं पाहिजे ना, विधेयक असलं पाहिजे ना. आणि या विधानात दोन्ही पदे दोन टोकांना असून, बघा हे मॅन पण इकडे दिलेलं आहे आणि इथे दिलेलं आहे, तर याच्या मधात दोन टोकामध्येच मधात काय आहे, संयोजक दिलेलं असणार आहे. आणि मराठीतील विधानात मात्र पदे विधानाच्या टोकांना येत नाहीत, म्हणून पहिली व्याख्याच इथे योग्य ठरते. आणि थोडक्यात पदाचा निर्देश शब्द किंवा शब्दसमूहाद्वारे होतात, तेव्हा पद आणि शब्द यांचा नेमका संबंध स्पष्ट करणे हे आता आपल्याला आवश्यक करायचं असणार आहे किंवा पाहायचं असणार आहे. तर चला बघूया. ते म्हणतात की याच्यामध्ये प्रत्येक पद म्हणजे शब्द होय. ते काय म्हणतात, जेवढेही पद दिलेले आहे ते काय आहे, शब्द होय. पण प्रत्येक शब्द पद नसतो. काय म्हटलेलं आहे, प्रत्येक पद हे शब्द आहे, पण प्रत्येक शब्द कधी पण पद नसतं. अर्थात पद ही संज्ञा प्राप्त करण्यासाठी शब्दाला कुठल्या तरी विधानात किंवा उद्देश किंवा विधेय स्थानी प्रयुक्त करणे आवश्यक असते. बघा काय म्हटलेलं, प्रत्येक पद हे काय असते, शब्द असते, पण प्रत्येक शब्द हे पद नसते. आणि त्याला जर पद म्हणायचं असेल तर त्या शब्दाला कुठेतरी विधानात उद्देश किंवा विधेय स्थानी आपल्याला ठेवावं लागणार आहे, तेव्हाच त्याला आपण काय म्हणणार आहोत, पद म्हणणार आहोत. आणि तेव्हा भाषेतील प्रत्येक शब्द पद म्हणून संबोधल्या जात नाही. तर तर्कशास्त्रात याच आधारे शब्दाचे 3 प्रकार इथे पडलेले असणार आहे. ठीक आहे, तर चला हे जे 3 प्रकार कुठले आहेत तर पहिले बघूया आपण, पदयोग्य शब्द. ठीक आहे, नंतर सेकंड आहे पदसंयोज्य शब्द, तिसरं असणार आहे पदायोग्य शब्द. ठीक आहे, या 3 कॅटेगरीमध्ये शब्दाच्या 3 आधारावरती, तर्काच्या 3 प्रकारावरती आपल्याला याचं स्पष्टीकरण आता समोर जाऊन पाहायचं असणार आहे. तर चला पहिलं जे असणार आहे ते काय म्हणतात, पदयोग्य शब्द. ठीक आहे, तर जे शब्द इतर शब्दाच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे विधानात उद्देश किंवा विधेयस्थानी प्रयुक्त होतात त्यांना पदयोग्य शब्द म्हणतात. जसं उदाहरणार्थ म्हणतात की मनुष्य, पर्वत, महाविद्यालय हे काय आहे, पदयोग्य शब्द आहे. म्हणजे जे शब्द इतर शब्दाच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे विधानात किंवा विधानात उद्देश किंवा विधेयस्थानी येत असतात त्यांना त्यांनी काय म्हटलेलं आहे, पद. आता बघा हे काय आहे, मनुष्य स्वतंत्र आहे, त्याच्यामागे कुठली क्रिया येऊन राहिलेली आहे का किंवा उद्देश येत आहे का, नाही. आता पर्वत म्हटलं की आपल्याला एकच पर्वत दिसेल, जसं माउंट एव्हरेस्ट म्हटलं ते माउंट एव्हरेस्टच दिसेल, बरोबर आहे. आता अरवली पर्वत म्हटला की तुम्हाला अरवली पर्वतच, याच्यानंतर किंवा याच्या समोर काही इथे आपल्याला क्रियापद लागलेलं आहे का, नाही. आणि महाविद्यालय म्हटलं की महाविद्यालय सगळ्याच प्रकारचे, पण मी जर म्हटलं एका पर्टिक्युलर महाविद्यालयाची जर मी गोष्ट केली तर तुम्हाला तो पर्टिक्युलरच महाविद्यालय इथे पाहावं लागणार आहे. जसं पर्वत म्हटलं तर तुम्हाला असंख्य पर्वत आहे, पण जेव्हा म्हटलं की अरवली पर्वत म्हटलं की तुमचं लक्ष अरवली पर्वताकडेच जाणार आहे. मनुष्य म्हटलं की मनुष्याच्या समाजामध्ये आपण राहतो, मनुष्य काय असं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दिसेल, पण मी एका पर्टिक्युलर मनुष्याची जेव्हा मी ते गोष्ट करेल तेव्हा माणसाची जेव्हा गोष्ट करेल त्याचं नाव घेलं तुम्हाला त्या माणसाचंच काय असणार आहे, विवरण तुमच्या समोर येणार आहे. आणि म्हणूनच हे जे दिलेले आहे मनुष्य, पर्वत, महाविद्यालय इत्यादी काय आहे, विधाने स्वतंत्र इथे आपल्याला पाहायला मिळत असणार आहे.
आता बघूया पद संयोज्य शब्द काय आहे. जे शब्द स्वतंत्रपणे विधानात उद्देश किंवा विधेय बनू शकत नाही, परंतु इतर शब्दाच्या मदतीने जे शब्द उद्देश किंवा विधेय स्थानी प्रयुक्त होतात त्यांना पद संयोज्य शब्द म्हणतात. जसं उदाहरणार्थ बुद्धिमान विद्यार्थी, उंच पर्वत. काय म्हटलेलं आहे, जे शब्द स्वतंत्रपणे विधानात उद्देश किंवा विधेय बनू शकत नाही, परंतु इतर शब्दाच्या मदतीने ते शब्द उद्देश किंवा विधेय स्थानी इथे प्रयुक्त होत असतात. आता उंच पर्वत म्हटला, उंच पर्वत काय आहे. आता याच्या जर समोर मी म्हटलं की एव्हरेस्ट जो आहे हा सगळ्यात मोठा उंच पर्वत आहे भारतातला, तर याच्यामध्ये तुम्ही काय कराल, त्याची उंची नापाल का. खरंच मॅडमने सांगितलेलं आहे की उंच पर्वत आहे तर त्याची उंची आहे का तेवढी. ठीक आहे. अरवली पर्वत उंच आहे. अरवली पर्वत उंच म्हटलं की ज्याच्यामध्ये काय आलं, पहिले शब्द जो सगळ्यात महत्त्वाचा जो पद आहे तो आलं. त्याच्यानंतर तुम्ही काय कराल, त्याची उंच, खरंच हा पर्वत उंच आहे का हे तुम्ही काय करणार आहे, डिनोट करणार आहे. आता बुद्धिमान विद्यार्थी, बुद्धिमान तर सगळंच असतात, पण पर्टिक्युलर मी त्या व्यक्तीचं जर नाव घेतलं की राम बुद्धिमान विद्यार्थी आहे, श्याम बुद्धिमान विद्यार्थी आहे, जर त्या पदामध्ये स्वतंत्रपणेच्या विधेयामध्ये आपण त्याचं नावच इन्क्लूड केलं नाही तर हे स्वतंत्र पद होऊ शकते का, नाही. असं तर सगळेच बुद्धिमान असतात, कोण म्हणत नाही की मी हुशार नाही आहे, बरोबर. सगळे आपापल्या परीने हुशार असतात. ठीक आहे. तिसरं बघूया पदायोग्य शब्द. ठीक आहे. पदासाठी अयोग्य असणारे शब्द असा पदायोग्याचा अर्थ होय. या प्रकारचे शब्द स्वतंत्रपणे कोणत्याही विधानात उद्देश किंवा विधेय बनू शकत नाही. आता बघा, हे दोन्ही याच्यामध्ये एक तर उद्देश असला पाहिजे म्हणते, दुसऱ्याच्यामध्ये उद्देश विधेय दोन्ही असू शकत नाही म्हणते. आता पदायोग्य शब्दामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे की हे दोन्ही पण असू शकत नाही. तर या प्रकारचे शब्द स्वतंत्रपणे कोणत्याही विधानात उद्देश किंवा विधेय बनू शकत नाही, तसेच इतर शब्दाच्या मदतीने देखील ते उद्देश किंवा विधेय बनण्यायोग्य ठरणार नाही. आता बघा काही काही शब्द असे राहतात ज्यातने उद्देश पण नसते आणि विधेय दोन्ही पण नसते. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये ते कुठले आहे, जसं उदाहरणार्थ अहो, म्हणजे एकदम काय करतो आपण, एखादी गोष्ट म्हणत असतो, अहो, अबब, एखाद्या आपण शब्द वापरत असतो, अच्छा, एखाद्या आश्चर्याची गोष्ट असते किंवा कुठली पण गोष्ट, तर त्याच्यामध्ये विधेय पण नसते आणि काय असते, उद्देश पण नसते, तर विधेय पण नसते. आणि या इतर शब्दाद्वारे फक्त आपल्याला काय करावं लागते, आपल्या भावना प्रकट करावा लागत असते आणि म्हणूनच ते उद्देश किंवा विधेय बनणे त्याच्यामध्ये शक्य नसते. ठीक आहे. भावना प्रकट करणे, अच्छा, एखाद्या गोष्ट आपल्याला खूप चांगली वाटली, अरे वा किती छान आहे, याच्यामध्ये विधेय आलं का, उद्देश आलं का, नाही. अरे वा, एखाद्या आश्चर्याची गोष्ट असेल तर आपण करते, अच्छा, बरोबर आहे, असं आपण म्हणतो ना. तर ते जे पद आहे हे कशामध्ये असते, पदायोग्य शब्दामध्ये. अशा 3 कॅटेगरी इथे आपल्याला दिलेल्या असणार आहे. आता बघूया शब्द व पद यातील भेद काय आहे, म्हणजे दोघांचा डिफरन्स काय असणार आहे, याच्यामध्ये कुठले भेद येत असतात हे बघणार आहोत. आता बघूया शब्द आणि पद या दोघांमधील भेदाचे मुद्दे खालीलप्रमाणे आणता येणार आहे. तर फर्स्ट आहे, सर्व पदे शब्द आहेत. काय म्हटलेलं आहे, सर्व पदे शब्द आहेत, पण सर्व शब्द हे पदे होऊ शकत नाही. हा त्याच्यातला एक डिफरन्स भेद दिसत आहे आपल्याला. सेकंड आहे, पदाद्वारे फक्त विचार प्रकट होतात, तर शब्दाद्वारे कोणत्याही मानसिक क्रियांचा निर्देश होत असतो. जसं उदाहरण म्हटलं की आपल्या भावना प्रकट करणे, इच्छा प्रकट करणे इत्यादी. तिसरं आहे, पद नेहमी एकार्थ आणि सार्थ असणे आवश्यक असते, पण शब्दाचे मात्र असे नाही. तर यामध्ये उदाहरणार्थ अहो, हा शब्द सार्थ नाही तरी देखील तो शब्द आहे. म्हणजे बघा, अच्छा, आपण एखाद्या आश्चर्याची गोष्ट करतो, हो, अरे बापरे, हे जे आहे ना, हे शब्द काय आहे, शब्द नाही आहे, पण त्याच्यामध्ये भावार्थ इथे लपलेला असतो. चौथा आहे, पदांतर्गत अनेक शब्दांचा समावेश असतो, कारण वरील व्याख्येनुसार पद म्हणजे शब्द किंवा शब्दसमूह म्हटले आहे, पण हा शब्दात अनेक पदाचा इथे अंतर्भाव नसतो. म्हणजे याच्यामध्ये पदांतर्गत अनेक शब्दांचा समावेश होत असतो, पण कारण काय आहे, तर व्याख्येनुसार जर पद म्हटलं तर शब्द किंवा शब्दसमूहच म्हटले जात आहे, पण
पण एका शब्दात अनेक पदांचा इथे अंतर्भावही नसतो हे तिथे म्हणायचं असणार आहे. 5वा आहे पदाचे क्षेत्र तर्कशास्त्र आहे, तर शब्दाचे क्षेत्र ही काय आहे, भाषा आहे. बघा पद लॉजिकली आहे, तार्किक आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय म्हटलं तर्कशास्त्रीयनुसार असते. पण शब्द जे असते ते काय असते, भाषा असते. बघा हो की नाही, म्हणजे शब्द आपण जेव्हा वर्ड बोलतो एखादी तर त्याच्यामध्ये आपली काय असते, लँग्वेज लपलेली असते, भाषा असते, त्याच्यानुसारच आपल्या दोघांमध्ये डिफरन्स पाहायला मिळत असते. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार आहोत, कारण हा जो व्हिडिओ आहे BA 5th सेमिस्टर ज्यांनी फिलॉसॉफी हा सब्जेक्ट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये लॉजिक हा जो आपला पार्ट असणार त्याच्यामधलं फर्स्ट युनिटमधला हा पदे आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला भाषा कशी असते, मूर्त असते, अमूर्त कधी असते, आणि विधेय आणि उद्देश कसे असते, त्याच्या संयोजक कसा समावेश होत असते, हे तुम्ही काय करता मराठीच्या व्याकरणामध्ये दिलेलं आहे. पण आपल्याला कळत नाही की आपण फिलॉसॉफीमध्ये पण हे लॉजिकली आपण इथे वापरावायचं असते. म्हणून हा व्हिडिओ इथे मी घेऊन आलेली असणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा की तुम्हाला अजून फिलॉसॉफीवरती कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे नाही ते तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.